शिर्डी नगरपरिषद निवडणूक 2025च्या रणसंग्रामात दिवसेंदिवस राजकीय वातावरण तापत आहे। मतदारांच्या मनात आपलं स्थान अधिक भक्कम करत महायुतीच्या नगराध्यक्षा पदाच्या दमदार उमेदवार सौ. जयश्रीताई थोरात यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे। पहाटे सूर्योदयापासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या त्यांच्या जनसंपर्क मोहिमेला शिर्डी शहरासह उपनगरे आणि ग्रामीण भागातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून जयश्रीताईंनी ज्या तडफेने आणि जिद्दीने घराघरात जाऊन संवाद सुरू केला आहे, त्यातून त्यांचा संघर्ष, त्यांची बांधिलकी आणि विकासाबाबतची आगळीवेगळी दृष्टी स्पष्ट दिसते। अक्षरशः दिवसभर उभं राहून, चालत, प्रवास करत, जनतेचे प्रश्न ऐकताना त्यांच्या दोन्ही पायांना सूज येईपर्यंत त्या फिरत आहेत, हे दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळाले। पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, मिशन पूर्ण करण्याची धडाडी आणि शिर्डीचा विकास या ध्येयासाठी केलेली निष्ठा कमी झालेली दिसत नाही। जयश्रीताई जेव्हा प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये पोहोचतात, तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी लोक स्वयंस्फूर्तीने रांगा लावत आहेत। कुठे दुकानदारांकडून पुष्पहार, कुठे महिलांकडून आरती, कुठे ज्येष्ठ नागरिकांकडून आशीर्वाद, तर कुठे तरुणांमधून जयश्रीताईंसाठी झुकारणारे घोषणा। अशी उत्साहवर्धक दृश्ये संपूर्ण शिर्डीत दिसत आहेत। त्यांच्या जनसंपर्क मोहिमेदरम्यान अनेक महिला त्यांच्या गाहण्यांसह पुढे येताना दिसल्या। महिलांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यांना त्वरित प्राधान्य देण्याची हमी जयश्रीताईंनी दिली। माझा पहिला अजेंडा महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज शिर्डी, हे त्यांचे वाक्य अनेकांच्या मनाला भिडले आहे। शहरातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगार निर्मिती, साईबाबांच्या नगरीला सुसंगत पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडीवर स्मार्ट उपाय, पिण्याच्या पाण्याचा ठोस आराखडा आणि सर्वसमावेशक विकास या मुद्द्यांवर जयश्रीताईंनी स्पष्ट भूमिका घेतली आहे। महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचे प्रचंड समर्थन आणि जनतेतून मिळणारा भरभरून प्रतिसाद यामुळे जयश्रीताईंच्या प्रचारात अक्षरशः नवा ऊर्जा संचार झालेला दिसतो। शिर्डीत सध्या एक चर्चा रंगली आहे। आपलं नाव सांगा। मी राधा सावंत शिंदे, नगर परिषद आणि सुजयदादा विखे नामदार विखे पाटील यांनी जे नगरसेवक उमेदवार म्हणून निवडून दिलेले ते चांगलेच दिलेले आहेत। आमच्या समाजाकरता, आमच्या अन्याय अत्याचार यांच्या विरुद्ध लढणारे असे उमेदवार आम्हाला आमच्या वार्डमधून दिलेले आहेत। त्यामुळे आम्ही धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ याच चिन्हाला आम्ही मतदान करू शकतो। बाकीच्या त्याच्या व्यतिरिक्त कुणालाही मतदान करू शकत नाही। त्याच्यामुळं आम्ही यांना निवडून देणार म्हणजे 100% निवडून देणार आहे, हीच आमची खात्री। आणि येणार म्हणजे उमेदवार ते येणार म्हणजे येणारच।